राहुल शेवाळेंच्या पत्नीने मतदारांना साडी वाटल्याचा आरोप आहे। कामिनी शेवाळेंनी वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्यात। निवडणुका जाहीर झाल्यानंतर साडी वाटप केल्याचा आरोप आहे। चेंबूरमध्ये वाटलेल्या साड्या महिलांनी पेटवल्या। शेवाळेंच्या पत्नीकडून वॉर्डमध्ये साडी वाटप केल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। लुबा अमीनचंद या परिसरामध्ये इमारत क्रमांक 5 या इमारत क्रमांक 5 मध्ये कामिनी शेवाळे ही आणि त्याचे कार्यकर्ते स्वतः साडी वाटप आणि काही कवरमध्ये पैसे वाटप करतात असं मला समजलं। मग मी समजल्यानंतर मी स्वतः विठ्ठल लोकरे म्हणून मी स्वतः माजी नगरसेवक म्हणून त्या परिसरामध्ये मी स्वतः त्या इमारतीच्या इथे गेलो आणि इमारतीमध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर 5 मध्ये लोकांनीच त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं। त्यांनी राहुल शेवाळेंचं नाव घेतलं। त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले। बघा, उभाटा गटाकडे आता कुठलाही मुद्दा राहिला नाही। कालच्या निवडणुकीचे जे निकाल आले आणि शिंदे साहेबांना जे घवघवीत यश आणि महायुतीला मिळालं त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणून अशी काहीतरी स्टंटबाजी करायची। स्वतःच कुठनं तरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच त्या पेटवून दिल्या असतील। त्यामुळे हे असे स्टंट करण्याची सुरुवात आता त्यांची झालेली आहे। कामिनी शेवाळे यांची काही उमेदवारी जाहीर झाली नाही किंवा कोणाचीच अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेले नाही आहेत कोणी। ती तारीखही अजून यायची आणि त्यामुळे हा केवळ एक स्टंट आहे राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करण्याचा। माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नींनी काल शिवाजीनगर मानपूर परिसरामध्ये रात्री साड्या वाटल्या। सकाळी त्या लोकांनी त्या महिलांनी त्या साड्या जाळून टाकलेल्या आहेत। चांगली अशा गोष्ट पद्धतीनं आचारसंहितेच्या म्हणूनच म्हणतो ना, मुंबई वेगळी आहे। मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका, तुलना करू नका। मुंबईची जनता वेगळी आहे। पुण्यामध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक असणार आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल। चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आले। भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। छत्रपती संभाजीनगरामध्ये शिवसेनेची रॅली। उद्धव ठाकरेंच्या कार्यालयासमोर शिंदेंच्या शिवसेनेने या ठिकाणी रॅली काढली। दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते कार्यालयासमोर आमने सामने आले होते। ठाकरेंच्या कार्यालयासमोर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। पुण्यात काँग्रेसला धक्का। काँग्रेस उपाध्यक्षांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे। उपाध्यक्ष मुख्तार शेख विकार शेख राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। अल्पसंख्याक समाजाला संधी न दिल्याने मुख्तार शेख हे नाराज होते। पुण्यात काँग्रेसला धक्का। काँग्रेस उपाध्यक्षांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।